शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान बिरसा मुंडा की जय श्रीराम, जय जय श्रीराम। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज या सभेकरता मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे बांधकाम मंत्री सन्माननीय रवींद्र चव्हाणजी, आपले लोकप्रिय खासदार डॉक्टर राजेंद्र गावितजी, ज्यांना आपण या ठिकाणी उमेदवारी दिली आहे, ते आपले लाडके उमेदवार डॉक्टर हेमंत सवराजी, मंचावर उपस्थित सन्माननीय आमदार श्रीनिवास वनगाजी, रमेश दादा पाटीलजी, संदीप धुर्वेजी, अशोक उईकेजी, जिल्हाध्यक्ष भरत सिंग राजपूतजी, आनंदभाई शहा, सन्माननीय विश्वनाथ पाटीलजी, कुंदन संखेजी, समीर मोरेजी, सुरेश जाधवजी, भाऊ चौधरीजी। 24च्या निवडणुकीच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे जे उमेदवारी करतायत असे डॉक्टर हेमंत सावरा, त्याचप्रमाणे या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, त्याचप्रमाणे यवतमाळवरून आलेले आमचे मित्र आमदार, त्याचप्रमाणे विश्वनाथ पाटील आणि सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर बसलेले पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे सर्व कार्यकर्ते, महायुतीचे सगळे उमेदवार, त्याचप्रमाणे भारत माता की वंदे वंदे महायुतीचा। आजच्या या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या या सभेसाठी उपस्थित आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय गावित साहेब, आदरणीय सावरा साहेब, आदरणीय संपूर्ण शिवसेना, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपाई, सर्व महायुतीतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि माझ्या समोर उपस्थित सर्व कार्यकर्ते, पत्रकार, खरं तर आपण सर्वजण आदरणीय देवेंद्रजींचं भाषण ऐकण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहात, परंतु निवडणुकीला फक्त आता थोडेच दिवस राहिले। मी आपणा सर्व महायुतीच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना फक्त विनंती करायला इथे उभा आहे की ही निवडणूक देशाची असणारी निवडणूक आहे। या देशाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून द्यायचा। आपल्या सर्वांच्या मनामध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचं जे स्वप्न आपण सर्वजण जे पाहतात ते 20 तारखेला आपल्याला कमळ हे बटन दाबून आपल्याला ते साकार करायचं आहे। दुसऱ्या प्लॉटमध्ये सर एनए होत नाही आणि टुरिझमचा एक फार मोठा बेल्ट आपल्या ढाण्यामध्ये सर। मागच्या वर्षी आपण जे फेस्टिवल केलं 2 लाख लोक आलेले फेस्टिवलमध्ये आणि ह्या वर्षी फेस्टिवलमध्ये 3.5 लाख लोक आले। तर याचा अर्थ असा आहे साहेब की इथे पर्यटनाला चालना दिली आणि UDP सर चेंज झाला साहेब, तर त्याच्यामध्ये कसं आपला रिसॉर्ट्स वगैरे चालू होतील, IT हब येऊ